खानदेशात 2021 आणि 2022 मध्ये खरीपात अतिवृष्टीमुळे मोठी पिकहानी झाली. मात्र नुकसान भरपाई अजूनही मिळाली नाहीये. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी सध्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे. दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वादळी पाऊस पडू शकतो. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडला सुद्धा पावसाचा इशारा दिला गेला आहे. मुंबई पुणे शहरामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज येण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्या यंदाच्या मान्सून हंगामापासून कमी होतील अशी आशा आहे. कारण सप्टेंबर 2024 मध्ये एक्स बँड रडार बसवला गेलाय. त्यामुळे मुंबई जलमय होण्याच्या किमान 5 ते 6 तास आधीच हा अंदाज मिळणार आहे. आणि हेच रडार पुणे आणि कोकणातला सुद्धा काही भाग कव्हर करणार आहे. संभाजीनगरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. शहरी भागामध्ये पावसामुळे गारवा निर्माण झाला, पण अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात शेती पिकाचं नुकसान झालंय. संभाजीनगरमधील शिवाजीनगर ते बीड बायपास भुयारी मार्गात पहिल्याच पावसात पाणी तुंबलं. भुयारी मार्ग तुंबल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. पाणी निघेपर्यंत भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. अहिल्यानगरमध्ये अर्ध्या तासाच्या पावसातच नाले गटारं तुंबलेली आढळली आणि पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरला. शहरातील प्रमुख चौक, त्याचबरोबर बाजारपेठा, नागरी वस्ती या ठिकाणी पाण्याचे लोट वाहू लागले. कोल्हापुरात जोरदार पावसानं हजेरी लावली. शहापूर बस स्थानकातील छताला गळती लागल्यानं प्रवाशांची तारांबळ उडाली. पावसामुळे शहापूर बस स्थानकाची दयनीय स्थिती समोर आली. प्रवाशांकडून स्थानकांच्या दुरुस्तीची मागणी केली जाते. कोल्हापुरात मागच्या 4 ते 5 दिवसापासून दररोज पाऊस कोसळतोय. पावसामुळे शहरातल्या महाद्वार रोड इथं काही दुकानांमध्ये पाणी शिरलंय. रस्त्याची उंची वाढवल्यामुळे पाणी थेट दुकानांमध्ये शिरलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत खांब मोडून पडले. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील 15 ते 20 गावांमधील विद्युत पुरवठा रात्रभर खंडित झाला होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. जोरदार पावसामुळे बंगळुरू शहरातील अनेक घरांमध्ये पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आणि जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला. लोकांना घराबाहेर पडणं सुद्धा आता मुश्किल झालेलं आहे. अकोल्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस आला, त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांचं नुकसान होण्याची भीती त्यांना आहे. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कोठारा जैनपूर इथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील भोकरदन, परतूर आणि घनसावंगी तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि त्यामुळे परतूर तालुक्यातील सातोना बुद्रुक इथे नाले, ओढे प्रवाहित झालेत. रस्त्यावर पावसाचं पाणी साचतंय. नांदेडच्या लोहा तालुक्यातील जामगा शिवणी इथे साखर कारखान्याच्या धुरामुळे शेती पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे साखर कारखान्याला 1,13,00,000चा दंड ठोठावलाय. शिवाय 11 शेतकऱ्यांना 55 लाखाची नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिले. वाशिम जिल्ह्यामध्ये मागच्या 5 दिवसापासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस कोसळतोय. त्यामुळे भाजीपाल्याला फटका बसलाय. ढगाळ वातावरणामुळे वांग्याच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव आहे. शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान यामध्ये होत आहे. जळगाव शहरासह इतर भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नंदुरबार शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. अनेक झाडं, विद्युत वाहिन्यांसह डीपींचं सुद्धा नुकसान झालं. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा उशिरा आणि कमी दाबानं होणार असल्याची माहिती पालिकेनं दिलेली आहे. नाशिकच्या मनमाड आणि येवला शहर परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. 1 तास मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या छताला गळती लागली. प्रवाशांची मोठी गैरसोय यामध्ये झाली. रेल्वे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी इथले नागरिक करतात. हिंगोलीच्या सेनगाव परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. पारडी पोहकर इथे शेतात काम करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. तर 4 महिला गंभीर जखमी आहेत. आंब्याच्या झाडाखाली थांबलेल्या 7 शेळ्या तर भगवतीमध्ये एक बैल दगावलाय.
नाशिकच्या चांदवड, त्याचबरोबर वडनेर, भैरव आणि पिंपळगाव भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बियाणांसाठी लावलेले कांदे उद्ध्वस्त झालेले आहेत. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले. येवला तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्या. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले. नागरिकांचे यामध्ये प्रचंड हाल होत आहेत. नांदेडच्या लोहा तालुक्यातील जामगा शिवणी इथल्या साखर कारखान्याच्या धुरामुळे शेती पिकाचं नुकसान झालं. त्यामुळे साखर कारखान्याला 1,13,00,000चा दंड ठोठावला गेला. 11 शेतकऱ्यांना 55 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले गेले. हळद लागवडीचा हंगाम सुरू झालाय, मात्र पावसानं दडी मारल्यानं बियाणांची काही प्रमाणात सध्या मागणी थंडावलेली आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये 400 टनांची विक्री झाली. हळदीला चांगला दर आहे, त्यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांनी बियाणाला ठेवलेली हळदीची विक्री केली आहे आणि त्यामुळे बियाणांचा तुटवडा भासण्याची मात्र शक्यता आहे. वातावरणातल्या बदलामुळे कोकणातील हापूसच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे यंदा हापूसचा हंगाम संपलाय. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हापूसची आवक सुरू असते, मात्र यावर्षी 1 महिना अगोदरच हंगाम संपला. सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. झालेल्या या नुकसानीची पाहणी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. त्वरित पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिनाभरानंतर भाजीपाल्याच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाली. कोबी, शेवगा, टोमॅटो, भेंडी महाग झाली आहे, तर लिंबू स्वस्त झाल्याचं पाहायला मिळतं. बुलढाणा शहरावर पाणी संकट आहे. आधीच 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आणि त्यात आता दूषित पाणी यायला लागले, त्यामुळे नागरिक चांगले संतापलेले आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये 880 गावांमध्ये शुद्ध पाण्यासाठी पाणी तपासणी मोहीम राबवली जाते. ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक गुणवत्ता तपासणी केली जाते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ झाला. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पाचं पाणी उन्हाळी पिकांसाठी सोडलं, त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. संत्रा आणि इतर फळबागांसाठी हे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत होते. नाशिक जिल्ह्यामध्ये राज्य शासनातर्फे केशरी शिधापत्रिका धारकांना 24,263 मेट्रिक टन साखरेचं वाटप करण्यात आलं. शासनाच्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक कुटुंबांना साखरेचं वाटप केलं जातं. या योजनेनुसार कुटुंबाला दरमहा 1 किलो साखर सवलतीच्या दरात वितरित केली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत आणि बीडमध्ये मारहाणीच्या घटनांची मालिका सुरूच आहे. अशाच परिस्थितीमध्ये अजित पवारांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. आजचा बीड दौरा तुर्तास स्थगित करण्यात आलाय. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या निषेधात बीड बंदची हाक देण्यात आली होती. मनोज जरांगे पाटील आणि सर्व बांधवांची चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे. मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी भेट घेतली. शिवराज दिवटेला 10 ते 15 जणांनी मारहाण केली. शिवराजवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मारायला कोण याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आहे आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळे भांडण झालेलं नाही. आता त्याचं नेमकं कारण काय तर काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील. बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. आरोपींनी परळी तालुक्यातील नंदागौळ इथे एका युवकाला मारहाण केलेली. आरोपींचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. बीडमधील विशेष मोकोका न्यायालयात सुनावणी पार पडेल. या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. पुरंदर विमानतळ भूसंपादन बाधित शेतकऱ्यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी फडणवीस आणि अजितदादांना फोन केला. फडणवीसांचा फोन व्यस्त आला, त्यामुळे त्यांनी थेट अजितदादांना संपर्क केला आणि त्यांच्याशी संवाद साधून शेतकऱ्यांसोबत बैठक घ्या, त्यांची समस्या सोडवा अशा सूचना केल्या. संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर पीएमएलए कायदा पुन्हा चर्चेत आला.
यावर छगन भुजबळांनी मोठं विधान केलं. हा कायदा पी चिदंबरम यांचं पाप आहे असं भुजबळ म्हणाले. शिवाय या कायद्याचा सर्वात पहिला बळी मी ठरल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. ज्याला काही इंग्लिश में इम्बार्गो म्हणतात, जामीन मिळण्यावर आडकाठी, ती वसुली कोणी? ती वसुली चिदंबरम. जामीन मिळाला असं 15 दिवसामध्ये पुन्हा काय वाटलं, अनेकांना मारामारी होतात, काय होतात, जामीन में तो केस चालते, खरं असेल तर त्यांना सजा होते, नसेल तर सुटतात. पण सगळ्यात मध्ये बोट कशावर लोक ठेवतात? ते वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 जामीनच मिळत नाही. आणि हा कायदा बदलण्याचं पाप चिदंबरमने केलेलं आहे. मुंबईतील सत्कार कार्यक्रमामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जर महाराष्ट्राचे आहेत तर महाराष्ट्रात ते येत आहेत आणि महाराष्ट्र डीजी, पोलीस कमिशन त्याचबरोबर बाकी अधिकाऱ्यांना यावंसं वाटत नसेल तर त्यांनी याचा विचार करावा असं म्हणत भूषण गवईंनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे. की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे. मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशियरी. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नाराजीनंतर पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त तसंच पोलीस अधिकारी यांनी तात्काळ भेट घेतली. काल भूषण गवई यांचा महाराष्ट्र गोवा राज्य बार आणि काउन्सिल असोसिएशनकडून सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि सचिव अधिकारी उपस्थित नसल्यानं गवईंनी नाराजी व्यक्त केली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेला सचिन वाझे पुन्हा चर्चेत आलाय. सचिन वाझेला नोकरीत पुन्हा घेण्यात देशमुखांचा संबंध नव्हता. वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी आपलं नवं पुस्तक नरकातला स्वर्ग यातून केलाय. एखादं पुस्तक केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी लिहिलं असेल तर त्याला पुस्तक म्हणता येणार नाही. संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली. परमेश्वरानं संजय राऊत यांना चांगलं बोलण्याची बुद्धी दिली नाही अशी टीका त्यांनी राऊतांवर केली. अलमट्टी धरणाबाबत कर्नाटक सरकारनं पाटबंधारे विभागाला माहिती दिली नाही. हा लढा ताकदीनं उभारला नाही तर अलमट्टी आपल्या मानगुटीवर येईल असं वक्तव्य सतीश पाटील यांनी केलं. वडनेरे समितीचा अहवाल रद्द करून नवी समिती स्थापन करून त्यात शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. कोणत्या पक्षानं काय केलं यापेक्षा अलमट्टीची उंची वाढवली जाते ते थांबवणं गरजेचं आहे असं विधान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. सरकारनं निर्णय जाहीर न केल्यास खऱ्या आंदोलनाला सुरुवात होईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रत्नागिरीच्या सांभारी बंदरात हाऊसबोटचं पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते लोकार्पण झालं. जिल्हा परिषदेच्या सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना हे बोट हाऊस देण्यात आले. केईएम रुग्णालयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 13 वर्षीय मुलीचा आणि 59 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. पण दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नाही तर इतर गंभीर आजारांना झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून केला जातोय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये 14 वीटभट्टी कामगारांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडलेली आहे. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. श्रेय चिकन खाल्ल्यामुळे ही विषबाधा झाल्याचं बोललं जातं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर साई संस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार झाला. उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल भागवत यांनी साई संस्थान आणि व्यवस्थापन मंडळाचे आभार मानले. जेजुरी गडावर श्री खंडोबा देवाच्या मुख्य गाभाऱ्याचं 121 डझन आंबे वापरून आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. गाभारा सध्या अगदी खुलून दिसतोय. मोठ्या संख्येनं भाविक भक्त गडावर दर्शनासाठी दाखल होत आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच विलंबानं तिकीट घेणाऱ्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲप ऑनलाईन तिकीट प्रणाली विकसित केली गेली आहे. पीएमपीएल बसच्या तिकीट दरवाढीच्या विरोधात आम आदमी पार्टीनं
आंदोलन केलं. दरवाढीच्या विरोधात आपच्या वतीनं पुण्यातल्या स्वारगेट चौकात आंदोलन करण्यात आलं. तिकीट दरवाढीमुळे प्रवासी घटतील, प्रवासीत घट होऊन वाहतूक कोंडी सुद्धा होईल आणि प्रदूषण वाढेल या कारणामुळे विरोध दर्शवला गेलाय. पुण्यात स्वस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हेच धोरण राबवा अशी मागणी आपने केली आहे. मुंबईसह राज्यभर 11वी ऑनलाईन प्रवेशांसाठी असलेलं संकेतस्थळ आजपासून खुलं करण्यात येणार आहे. पहिले 2 दिवस सरावासाठी असतील आणि मग 21 मे पासून प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. 11वीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करणं अनिवार्य असेल. संपूर्ण राज्यभरात यंदा प्रथमच 11वी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. यावर्षी 10वीला उत्तीर्ण झालेल्या 14,55,000 विद्यार्थ्यांसाठी 20,43,000 जागा उपलब्ध आहेत आणि या जागा यंदा 10वीला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा तब्बल 6 लाख जास्त आहेत. सोलापुरातील आगीमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला. सोलापुरात आगीमध्ये अडकलेल्या 5 जणांना बेशुद्ध अवस्थेत अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं. मागच्या जवळपास 13 तासापेक्षा अधिक काळ कारखान्यामध्ये आग धुमसत होती. सोलापुरातील टेक्सटाईल कारखान्याला लागलेली आग तब्बल 13 तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली होती. मात्र पुन्हा आगीचा भडका उडाला. गॅसचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो. मुख्यमंत्र्यांकडून सोलापुरातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर झाली. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत केली जाईल. तर पंतप्रधान मोदींकडून सुद्धा मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर केली गेली. सोलापुरातील अक्कलकोट MIDC मधील सेंट्रल टेक्सटाईलला लागलेल्या आगीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासाठी शिंदेंनी फोनवर चर्चा केली आणि आगीसंदर्भात पूर्ण यंत्रणा कामाला लावण्याच्या सूचना दिल्या. बीडच्या गेवराई शहराजवळ रांजणी गावाजवळ एका कंटेनरला आग लागली. अचानक लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं. वाहतुकीवर त्याचा काही काळासाठी परिणाम झाला होता. कंटेनरमधलं सगळं साहित्य जळून खाक झालंय. आगीचं कारण अस्पष्ट आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आग लागली. एका रासायनिक कारखान्याला आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. रासायनिक कारखान्याला आग लागल्यानं परिसरातील अन्य कारखान्यांमध्ये सायरन वाजवून अलर्ट दिला गेला. बोईसर तारापूर MIDCतील कॅमलिन कंपनीमध्ये गॅस गळती झाली. डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाल्यामुळे 10 कामगार जखमी झाले. कंपनी आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचं समोर आलं. बोईसर पोलीस आणि कामगार सुरक्षा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या अनुषंगानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आलाय. जिल्ह्याच्या हद्दीमध्ये विना परवाना आणि बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण आणि ड्रोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात आज पुन्हा 2 जणांचा मृत्यू झाला. जंगलात जनावरांसाठी चारा आणायला गेलेले असताना वाघानं त्यांच्यावर हल्ला करून ठार केलं. मागच्या 8 दिवसात वाघाच्या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झालाय. 5 महिला आणि 2 पुरुषांचा याच्यात समावेश आहे. चंद्रपूरमध्ये वाघाचे हल्ले वाढत असल्यानं शेती आणि शेतमजुरांचं नुकसान होत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं म्हणाले. शेतीच्या बाजूच्या जंगलांना कुंपण घालण्याची मागणी वडेट्टीवारांनी केलेली आहे. गडचिरोली महामार्गावर U-टर्न घेत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं कारला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.